हॅलो फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, वेळ अमावस्या जवळ आलेली आहे आणि ही जी वेळ अमावस्या असते तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये जाऊन साजरी केली जाते. तर वेळ अमावस्या दिवशी जी भज्जी बनवली जाते तर त्या भज्जीची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर भजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक आणि एक जुडी चुका नीट करून घेतलेला आहे. तर याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी भोपळ्याचा छोटा तुकडा, एक गाजर, एक टोमॅटो, एक बटाटा आणि एक वांग घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी कांद्याची पात थोडीशी घेतलेली आहे. त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा आणि मेथी देखील नीट करून घेतलेलं आहे. या ज्या सर्व भाज्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून याला बारीक चिरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी काही कडधान्य आणि डाळी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये हरभरा डाळ घेतलेली आहे, छोले घेतलेले आहेत, वाळलेले वटाणे घेतलेले आहेत, तूर डाळ घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी ओल्या ज्या तुरीच्या शेंगा असतात तर त्यामधलं बी इथे मी सोलून घेतलेलं आहे. त्यासोबतच मी इथे हिरवे मूग, मटकी आणि हुलगे देखील घेतलेले आहेत. तर आता इथे आपण जी कडधान्य आणि डाळी घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त हिरवे मूग, हुलगे आणि मटकी हे फक्त भाजून घ्यायचं आहे. याला आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत एवढंच भाजायचं आहे. तर इथे मी कढई गरम करून त्यामध्ये सर्वात आधी मटकी घालून घेतलेली आहे. मटकीला आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनिट एवढंच भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ भाजल्यानंतर त्याचा करपट वास येऊ शकतो. तर आता इथे मी मटकीला काढून घेते आहे. त्याचबरोबर आता इथे मी हुलगे घातलेले आहेत. याला देखील आपल्याला सेम 1 ते 1.5 मिनिटच भाजायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. तर हुलगे देखील भाजून झाले आहेत आणि त्यानंतर सर्वात शेवटी मी इथे हिरवे मूग घातलेले आहेत आणि त्यालाही भाजून घेते आहे. इथे आपण हे जे कडधान्य भाजून भज्जीमध्ये वापरत आहोत तर त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागणार आहे. तर इथे आता आपले कडधान्य भाजून झालेले आहेत. तर आता याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आता भजी शिजवण्यासाठी मी इथे कुकर गरम करून त्यामध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर आपण इथे जे भाजून घेतलेले कडधान्य आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर शेंगदाणे घालायचे आहेत आणि आपल्या ज्या सर्व डाळी होत्या तर त्याला आपल्याला स्वच्छ धुवून मग यामध्ये घालून घ्यायचं आहे. डाळी घालून घेतल्यानंतर आपले जे राहिलेले सर्व जिन्नस आहेत तर ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, वेळ अमावस्याला ही जी भजी बनवली जाते तर ती वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तर आम्ही ज्या प्रकारे भजी बनवतो तर मी आज तुम्हाला त्याच प्रकारे ही भजीची पद्धत दाखवत आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला इथे आपण जो चुका पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून याला कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून यामधील कडधान्य आणि डाळी व्यवस्थित शिजल्या जातील. त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरचीला मी इथे बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे कुकर थंड झालेला आहे. त्याची पूर्ण शिट्टी गेल्याशिवाय आपल्याला झाकण काढायचं नाही आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या ज्या भाज्या आणि डाळी आहेत त्या एकदम छान व्यवस्थित प्रकारे शिजलेल्या आहेत. तर आता इथे यामध्ये मी 1 वाटी बेसन घालून घेणार आहे. बेसन घातल्यानंतर आपल्याला रवीने हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याला थोडं थोडं स्मॅश करत करत मग याला मिक्स करत राहायचं आहे. फ्रेंड्स, आपण मकर संक्रांतीच्या वेळेस भोगीच्या दिवशी जी भोगीची भाजी बनवतो तर ती देखील भाजी अशाच प्रकारे बनवली जाते. त्याची देखील रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर इथे अशा प्रकारे आपली सर्व भाजी छान व्यवस्थितपणे मिक्स करून झालेली आहे. तर आता आपण याला फोडणी देऊयात. तर इथे आता सर्वात आधी कढईमध्ये मी 3 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल छान गरम झाल्यानंतर इथे जिरे आणि मोहरी घालून घ्यायचे आहेत. जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. त्यानंतर इथे आपण जे लसूण आणि कोथिंबीरचे वाटण घेतलेले आहे ते घालायचे आहे. ते परतून झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटोला आपल्याला छान व्यवस्थितपणे एकदम मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतत राहायचं आहे. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण यामध्येच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर छान व्यवस्थितपणे स्मॅश होणार आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटोला 1-2 ते 3 मिनिटे परतल्यानंतर यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे आपण जे टोमॅटो वापरलेले आहे तर त्याचा आंबटपणा मेंटेन करण्यासाठी इथे आपल्याला गूळ वापरायचा आहे. तर गूळ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. हे सर्व फोडणी छान व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. फ्रेंड्स, वेळ अमावस्याला तुमच्याकडे कशा पद्धतीने भजी बनवली जाते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता हे छान सर्व फोडणी परतून झाल्यानंतर आपल्या ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत तर त्या आपण यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आणि त्याला अशा प्रकारे फोडणीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. वेळ अमावस्या दिवशी शेतामध्ये जाऊन जेवण करण्याची जी मजा असते तर ती वेगळीच असते. तर फ्रेंड्स, अशा प्रकारची भजी तुम्ही देखील यावर्षी वेळ अमावस्या दिवशी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला देखील ती नक्की आवडणार आहे.
तर इथे अशा प्रकारे आपली भजी रेडी झालेली आहे। ही जी भजी आहे ते बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते। तर इथे आता आपली जी भजी आहे ते मी सर्विंग डिशमध्ये सर्व केलेली आहे आणि त्याच्यासोबतच मी इथे आपण वेळ अमावस्या दिवशी जे उंडे बनवतो बाजरी आणि ज्वारीचे ते देखील सर्व केलेले आहेत। आणि हे जे बाजरी आणि ज्वारीचे उंडे आहेत तर त्याची रेसिपी देखील मी तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग आता आपण भेटूयात पुढील रेसिपीमध्ये। धन्यवाद।